जिल्हा बुलढाणा लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात महाराजांच्या पुतळ्यावरून मोठा वाद निर्माण झालाय। हा वाद इतका टोकाला गेला की माणसांनी महाराजांची शिकवण सुद्धा जुमानली नाही। या वादाचं मारामारीत रूपांतर झालं आणि स्त्री पुरुष काही न पाहता जवळजवळ 25 ते 30 पुरुषांच्या टोळीने एका स्त्रीवर हमला केला। 3 फेब्रुवारीला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला। हा पुतळा गावातील मोकळ्या जागेत बसवण्यात आला होता। याला गावातील काही लोकांचा विरोध होता। या जागेवर जर हा पुतळा असेल तर गावातील लग्न समारंभांना अडचण येईल असं त्यांचं म्हणणं होतं। त्यामुळे हा पुतळा काढून टाकावा असं म्हणत या वादाला सुरुवात झाली आणि तो वाद एवढा शिगेला पोहोचला की एका महिलेचा विनयभंग झाला। घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मनोज जरांगे पाटील घटनास्थळी पोहोचले आणि जर गुन्हेगारांना शिक्षा झाली नाही तर तीव्र आंदोलन उभं करू अशी सूचना सुद्धा त्यांनी दिली आहे। खरं तर महापुरुषांच्या पुतळ्यावरून होणारे वाद महाराष्ट्राला नवीन नाहीत, पण ते वाद महापुरुषांची शिकवण झुगारून आपसातील रागापोटी एका महिलेच्या उघड विनयभंगापर्यंत पोहोचत असतील तर ही अतिशय वाईट आणि चिंता वाढवणारी गोष्ट आहे। आता प्रशासन यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।